Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. देशातील लोकसभेच्या निकालासंदर्भात काल TV9 या वृत्तवाहिनीने एक्झिट पोल जाहीर केलेला आहे। या एक्झिट पोलवर बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आहेत। काय सांगाल भाऊ, कालचा जो एक्झिट पोल आहे TV9 ने जारी केलेला, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर दिसते तर महायुती पिछाडीवर दिसते। नाही, देशामधले सगळे एक्झिट पोल म्हणजे आपला एक्झिट पोलसह इतर एक्झिट पोलसुद्धा जर पाहिले तर या ठिकाणी मोदी सरकार पुन्हा येणार हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। आणि लोकांचा जो अंदाज होता त्याचबरोबर आमचाही जो अंदाज होता तो अंदाज या ठिकाणी खरा ठरताना दिसतो आहे। पण महाराष्ट्रामध्ये जागा काही प्रमाणामध्ये कमी होण्याचं या ठिकाणी दिसतं आहे। पण तरीसुद्धा इतर राज्यांमध्ये, ज्या राज्यामध्ये मागच्या काळामध्ये BJP काही प्रमाणामध्ये मागे होती, ती आगेकूच करताना दिसते। त्यामुळे थोडं इकडे जरी कमी झालं असलं तरी इतर भागांमध्ये ती भर या ठिकाणी निघते आहे। त्यामुळे 400 पारचा जो नारा दिला होता त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मोदी सरकारचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी निश्चितपणाने जिंकण्यासाठी स्पष्ट होताना दिसतो आहे। भविष्यामध्ये एक्झिट पोलनुसार पुन्हा मोदींचं सरकार येतं आहे देशामध्ये आणि इंडिया आघाडी जे आहे ते 200च्या आत जागा असणार आहे। निश्चितपणाने म्हणजे मला तरी असं वाटतं की जरी 200 जागा येत असल्या तरी लोकांचा जो अंदाज होता, पक्षांचा जो अंदाज होता, त्या अंदाजानुसार ह्या जागा येत आहे। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या 6-7 तारखेला पुन्हा मोदीजी तिसऱ्या वेळेस पंतप्रधान होणार आहेत। महाराष्ट्रातलं चित्र बघितलं जरी देशात मोदी सरकार येते, पण महाराष्ट्रामध्ये आमच्या एक्झिट पोलमध्ये देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार। महायुतीला फक्त 22 जागा दाखवल्या आहेत आणि महाविकास आघाडी 25 जागांनी विजयी होणार। हे बघा, मी पहिलेच बोललो की काही प्रमाणामध्ये जागा कमी होताना दिसत आहे, पण तरीसुद्धा काही ठिकाणी काट्याची लढत आहे। जरी 2-3 जागा इकडे तिकडे होत दिसत असल्या तरी काही जागा वाढू शकतात। काही ठिकाणी इतकी जवळची लढत आहे की त्याच्यावर अंदाज सांगणंही चुकीचं आहे। त्यामुळे निकाल आल्यावरच ह्या गोष्टी स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेनाची पण लढाई झालेली होती। या ठिकाणी आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या 14 आणि शिंदेच्या 4 जागांवर उमेदवार होते। मात्र याच्यात एक्झिट पोलनुसार 13 जागांवर जे आहेत ते 10 ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार जिंकताना पाहायला मिळत आहेत। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। मला तरी असं वाटतं की या ठिकाणी ज्या लढती होत आहेत त्या लढतीमध्ये काट्याची टक्कर आहे। आता ठाण्याची लढतमध्ये या ठिकाणी जरी ठाकरे गटाचा उमेदवार विजयी होताना दिसत असले तरी तिथेसुद्धा काट्याची टक्कर आहे असं म्हटलं जात आहे। त्यामुळे मी आपल्याला बोललो की 1-2 जागा इकडे तिकडे पुन्हा होऊ शकते। त्यामुळे निकालामध्ये काहीतरी छोटं मोठं परिवर्तन या ठिकाणी होऊ शकतं, पण महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने काही प्रमाणामध्ये जागा कमी होत आहे। एक्झिट पोलने ज्या जागा दाखवल्या आहेत भाऊ, ठाकरे गटाला जास्त जागा दाखवल्या आहे, याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का एकंदरीत की जनतेने शिवसेनेचा फैसला केला आहे? हे बघा, मागच्या काळामध्ये शिवसेनेच्या जागा जर पाहिल्या तर 19 जागा होत्या, त्या 10 जागा होत आहे याचा अर्थ, आणि त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने होत आहेत। त्यामुळे फार मोठा आनंदाचा दिवस आहे असं म्हणायला काही हरकत नाही। जळगावची जी जागा आहे भाऊ ती एक्झिट पोलमध्ये आपल्या भाजपकडे दाखवते स्मिताताईंची, आणि रावेरची पण रक्षाताईंची पण जागा आपली भाजपकडे। मात्र उत्तर महाराष्ट्रातला जर विचार केला आपण तर 3च जागा ह्या आपल्या महायुतीकडे दाखवल्या जात आहेत। मला तरी असं वाटतं की 3 तर नाही पण 4 जागा येतील असा माझा अंदाज आहे। तर हे होते आपल्यासोबत गुलाबराव पाटील। त्यांनी सांगितलं की एक्झिट पोलचा अंदाज हा आपण जर संभाव्य असला तरी पुढे मागे जागा होतील, मात्र देशात नरेंद्र मोदींचं सरकार येणार आहे। आणि खानदेशातला विचार केला तर 3चा एक्झिट पोलचा अंदाज आहे, मतलब 4 जागा येतील असा विश्वास त्या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.